नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे समाधान. बघा, तुम्हाला आवडतोय का आजचा लेख? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज रात्री मी जेवायला वरणफळं करणार आहे. तुम्ही सगळे इकडेच या जेवायला, मधुरा फोनवरून सांगत होती. सारखं कोणीतरी आपल्या घरी यावं आणि त्यांना वेगवेगळे पदार्थ करून खायला घालावेत, ही मधुराची आवड. तिच्या हाताला चवही छान आहे. जो पदार्थ करेल तो चविष्टच असतो. तिचा आग्रहच इतका असतो की आपल्याला वाटतं आता किती वेळेला हिला नाही म्हणायचं. शेवटी आम्ही तिच्या आग्रहाला बळी पडतोच. आत्ताही ती वरणफळं खायला या म्हणत होती, पण मागच्याच आठवड्यात तिच्याकडे जाऊन इडली सांबार खाऊन आलो आम्ही. मधुराचा गोतावळाही खूप मोठा आहे. सगळ्यांशी चांगले संबंध टिकवता येतात तिला. जितक्या हक्काने ती सगळ्यांना बोलावते, तितक्याच हक्काने सगळ्यांकडे जायला देखील तिला आवडतं. मला तुझ्या घरी यायचंय असं सांगून 15 दिवसांपूर्वीच येऊन 2 दिवस राहून गेली ती. अशा माणसांमुळे नात्यात खूप मोकळेपणा येतो. एकमेकांच्या सहवासाचा आनंद त्यांच्यामुळे नक्की वाढतो. मला सांगत होती, येताना थोडी फुलं घेऊन ये. माझ्या देवांना 2 दिवस फुलं नाही मिळाली. फुलांशिवाय पूजा केली तर पूजा केल्यासारखं वाटतच नाही. आम्ही तिच्या घरी पोचलो. अजून तिची मुलगी घरी आलेली नव्हती. लगेच तिला फोन करून सांगितलं, मिरची कोथिंबीर घेऊन ये. शेजारची मंडळी कोकणात निघाली तर हिने सांगितलं, माझ्यासाठी आमसुलं घेऊन या. एकदा माझ्याकडचे कप आवडले म्हणून लगेच तसे रंगीबेरंगी कप हवे. घरातले वापरातले कप कामवाल्या मावशांना देऊन टाकले तिने. 2 दिवस कुठे राहायला जायचं असेल तर तुझी ही पर्स कम पिशवी छान आहे. अगदी तुझ्यासारखी मिळाली तर आण माझ्यासाठी. रंग गुलाबी चालेल, फिक्कट निळा चालेल, आणि नाहीच मिळाला तर काळा तर अगदीच नक्की मिळेल. मला नेहमी प्रश्न पडतो की हिचं असं का होत असेल? कशानेच हिचं समाधान का होत नाही? कोणीतरी सतत काहीतरी आणावं असं का वाटतं हिला? लहानपणी आई बाबा आपल्याला न मागताच कितीतरी गोष्टी देत असतात, आणि त्यानंतर आपल्याला कितीतरी जणांकडून न मागता कितीतरी गोष्टी मिळत असतात. आपल्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. किती वस्तू जमा होतात आपल्याकडे, पण तरीही आपण कोणी एखादी वस्तू दिली तर ती प्रेमाची भेट स्वीकारतो, तिचा पुरेपूर वापर करतो, कारण त्या प्रत्येक वेळी त्या व्यक्तीची, त्या प्रेमाची नव्याने अनुभूती येत असते. मधुराला नावं ठेवण्याचा अधिकार मला नाही आहे, कारण देवाने मला न मागताच इतक्या गोष्टी दिल्या आहेत. तरी देखील मी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहते तेव्हा काहीतरी मागणं असतंच माझंही. म्हणजे अगदी वस्तूंच्या स्वरूपात नसलं तरीही माझी अमुक अमुक काळजी दूर होऊ दे, किंवा तमुक तमुक चिंता संपून जाऊ दे, अशा मागण्या असतातच माझ्या. जेव्हा देवाकडे देखील माझं काहीही मागणं नसेल आणि माझा देणारा हात जेव्हा सढळ होईल, तेव्हा एक पाऊल पुढे पडल्याचं समाधान मला मिळेल. धन्यवाद.